इफ एल्स बघितलं आपण. कंट्रोल स्ट्रक्चर, इफ एल्स, मल्टिपल इफ एल्स. मग आता स्विच केसचा सिंटॅक्स एक्झॅक्ट सेम लाईक सीचा आहे, फक्त तो सिंटॅक्स पटकन रिवाइज करूया आणि त्याच्यावर पण काही एक्झाम्पल्स घेऊ. फक्त स्विच केस कधी यूज करायचं आहे ते सांगू. ठीक आहे. तर सपोज तुमचं एक एक्सप्रेशन आहे, ओके, आणि त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू नेक्स्ट आता आपण स्विच केस बघायचा आज. ठीक आहे, म्हणजे स्विच स्टेटमेंट. मग स्विच स्टेटमेंट सेम सी सारखंच आहे, सिंटॅक्टिकली तसंच आहे, फक्त कधी वापरायचं ते सांगतो. तर जर तुमचा एखादा एक्सप्रेशन आहे, क्लिअर, आणि त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यूशी मॅच करायची, म्हणजे तुमच्याकडे बऱ्याच कॉन्स्टंट व्हॅल्यूज, व्हॅल्यू 1 आहे, व्हॅल्यू 2 आहे, व्हॅल्यू 3 आहे, अशा बऱ्याच कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. क्लिअर. तर तुमच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तुम्हाला कोणाबरोबर मॅच करायची, त्या कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि मग तो एक्सप्रेशन ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूशी मॅच होईल त्याचा असोसिएटेड कोड रन करायचा. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू बरोबर काय असोसिएट करून ठेवलेलं आहे, काही कोड. क्लिअर. ह्या व्हॅल्यूज सिक्वेन्शियलच पाहिजेत असं काही नाही आहे, एक एक करून मी सांगतो ते. फक्त ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत आणि तुमचा एक्सप्रेशन आहे. रन टाईम तुम्हाला तो एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू कोणाबरोबर मॅच होणार आहे, ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि मग या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू बरोबर मॅच होईल त्याचा असोसिएटेड कोड काय करायचा आहे, एक्झिक्यूट. कळत आहे. तर रन टाईम एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होईल, त्या एक्सप्रेशनचं रिझल्ट कोणाबरोबर मॅच होईल, ह्या व्हॅल्यूज बरोबर, आणि तो एक्सप्रेशन ज्या व्हॅल्यू बरोबर मॅच होईल त्याचं असोसिएटेड कोड काय होणार, एक्झिक्यूट. गेटिंग. मग तसं सिस्टमॅटिक स्ट्रक्चर म्हणजे स्विच केस आहे. आता काही लोकांनी हेच काम इफेल्सनी पण केलं असतं, पण इफेल्सपेक्षा रीडेबल, एलिगंट, मॅनेजेबल कोण आहे, स्विच केस. आणि इंटरनली स्विच केसचं एक्झिक्युशन हे इफेल्सपेक्षा फास्टर असतं. स्विचचा सिंटॅक्स फक्त सांगतो. स्विच, ठीक आहे, त्याला पास काय करायचं आहे, एक्सप्रेशन असं आहे ते. स्विच राऊंड ब्रॅकेट एक्सप्रेशन. मग त्या स्विचची बॉडी सुरू होणार म्हणजे ओपन ब्रेस, आणि त्याच्या आत असणार केस, आणि इथे केस लेबल 1. तर तो लेबल म्हणजे काय, कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार. मग इथे असोसिएटेड स्टेटमेंट्स असतील, आणि त्यांचं म्हणणं आहे की स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले की त्या स्विच केसमधनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावर त्या स्विचकडनं बाहेर निघायचं असेल तर ब्रेक ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन लिहावी लागेल. गेटिंग. आणि जर तुम्ही ब्रेक नाही लिहिलं तर फॉल थ्रू होणार आहे. कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना सी मध्ये माहिती आहे. तर केस, इथे लेबल, हा लेबल कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार. त्याच्यानंतर तुमचा कोड, जो काही कोड असेल, आणि मग नंतर कोड रन झाल्यावर बाहेर पडायला काय लागणार आहे, ब्रेक. आणि ब्रेक नाही दिलं तर फॉल थ्रू होणार. फॉल थ्रू म्हणजे तो पुढच्या केसेस पण रन करत बसेल. म्हणजे ती केसचे स्टेटमेंट रन केले की पुढचे केसेस पण, त्याच्या पुढचे पण सगळे रन करत राहील. कधीपर्यंत, जोपर्यंत काय एन्काउंटर होत नाही, ब्रेक किंवा स्विच केस संपत नाही. म्हणजे एकतर ब्रेक एन्काउंटर होत नाही किंवा स्विच केस संपत नाही, तोपर्यंत तो कोड काय करत राहणार, रन. म्हणून त्या स्विच केसमधनं बाहेर पडायला काय प्रोव्हिजन, ब्रेक. की नाही. असे बरेच केस लेबल्स असू शकतात. केस लेबल 2, परत त्याचे स्टेटमेंट, परत ब्रेक. की नाही. पण हे लक्षात घ्या की प्रत्येक केसच्या कोड नंतर काय असलंच पाहिजे, ब्रेक. असं काही मॅन्डेटरी नाही, म्हणजे असं काही कंपल्सरी नाही. म्हणजे ब्रेक नसेल तरी प्रोग्राम कंपाईल होणार आहे, रन होणार आहे. फक्त प्रॉब्लेम काय होणार,
ते पुढचे केसेस पण काय करणार, रन. मग कधी कधी फॉल थ्रू लागतो, म्हणजे काही काही असे प्रोग्राम्स असतात जिथे आपल्याला काय इम्प्लिमेंट करावं लागतं, फॉल थ्रू. फॉल थ्रू म्हणजे कळला ना, की तो केस रन झाल्यावर पुढचे केसेस पण काय होणार, रन होतात. आणि कधी कधी नसेल तर मग ब्रेक लिहायला पाहिजे. पण सिंटॅक्स म्हणतं ब्रेक मॅन्डेटरी नाही. कळतंय, क्लिअर? असे बरेच केस लेबल्स असू शकतात. शेवटला लेबल एन असू शकतो, परत स्टेटमेंट्स, ब्रेक, आणि इथे एक ऑप्शनल डिफॉल्ट पण. आता तो डिफॉल्ट कंपल्सरीच लागतो असं काही गरज नाही, पण असला तरी चालतो. पण मग तो डिफॉल्ट कधी रन होतो, तर आता ज्यांना सीचा स्विच केस माहिती आहे त्यांना माहिती आहे ऍक्च्युली सगळं. आपण फक्त हे सगळं परत रिकॉल करतो. तर डिफॉल्ट ला पण काय असतात, स्टेटमेंट्स. आता वर्किंग पहिलं समजून घेऊ आणि मग त्याचे काय डूज आहेत, डोंट्स आहेत, म्हणजे काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे ते एक एक करून समजून घेऊ. तर स्विचला काय पास करायचं आहे, एक्सप्रेशन. आता त्यांचं म्हणणं आहे की ते एक्सप्रेशन जे असेल ते फक्त नॉन लॉंग इंटीजर पाहिजे. आणि ते लेबल्स सुद्धा काय असले पाहिजे, नॉन लॉंग इंटीजर कॉन्स्टंट. तर काय लक्षात ठेवायचं आहे, एक्सप्रेशन शुड बी नॉन लॉंग. नॉन लॉंग म्हणजे कळलं की लॉंग पण नाही, अदर दॅन लॉंग म्हणजे बाईट, क्लिअर, शॉर्ट, इंट, लॉंग अलाउड नाही, कॅर अलाउड आहे, क्लिअर. फ्लोट आणि डबल पण अलाउड नाही, कारण इंटीजर सांगितलं ना त्यांनी. तर बघा, एक्सप्रेशन शुड बी नॉन लॉंग, क्लिअर, नॉन लॉंग इंटीजर ठीक आहे. आणि ते लेबल्स जे असतात ते सुद्धा काय पाहिजे, नॉन लॉंग इंटीजर कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंट पाहिजे ना. हे जे लेबल्स आहेत ते स्ट्रिक्टली काय पाहिजेत, नॉन लॉंग इंटीजर कॉन्स्टंट पाहिजे. क्लिअर, ओके. आणि हा जो एक्सप्रेशन आपण पास करतो तो सुद्धा काय पाहिजे, नॉन लॉंग इंटीजर पाहिजे. आता जावा 1.5 नंतर त्यांनी हे जे लेबल्स आहेत ते स्ट्रिंग सुद्धा अलाउड केलं, म्हणजे सी मध्ये तसं अलाउड नसतं. इथे फ्रॉम जावा 1.5 वर्जन स्ट्रिंग अँड इनम्स आर ऑल्सो अलाउड. आता हा इनम्स कन्सेप्ट जो आहे तो ऍक्च्युली सी मध्ये असतो, पण तो इनम्स कन्सेप्ट जो आहे तो जावानी पण आणलाय, पण तो नंतरच्या व्हर्जनमध्ये. म्हणजे जावा अगदी फर्स्ट व्हर्जन ऑफ जावामध्ये इनम्स नव्हते. जावा 1.5 अँड ऑनवर्ड्स काय आले हे इनम टेक्निक, हे एन्युमरेटेड डेटा टाइप्स. काय असतात ते एन्युमरेटेड डेटा टाइप ते सांगतो, पण इथे हे केस लेबल्स काय अलाउड आहेत. आता व्हर्जन 5 आणि ऑनवर्ड्स त्यांनी केस लेबल्स काय द्यायला पण अलाव केलेलं आहे, स्ट्रिंग्स. आणि ते एन्युमरेटेड कॉन्स्टंट्स पण असू शकतात. पण नॉर्मली त्याच्या आधीचे व्हर्जन्स काय म्हणायचे की हे लेबल्स जे आहेत ते स्ट्रिक्टली काय पाहिजे, नॉन लॉंग इंटीजर कॉन्स्टंट, कॉन्स्टंटच पाहिजे. क्लिअर. तर रूल समजून घ्या. मग हे लक्षात घ्यायचं की हे केस लेबल्स रिपीट नाही होऊ शकत. क्लिअर. ते आपण बघूया. त्याच्या आधी बघाल लीगल काय आणि इल्लीगल काय. आता जर मी केस 4 लिहिलेला, केस सिंगल कोट ए लिहिला, कळतंय, किंवा केस 4L लिहिला, केस डबल कोट मंडे लिहिला, ओके, केस 4.5 लिहिला, केस 2+3 लिहिला, केस आय किंवा 3<4 लिहिला. सगळे केसेस आपण चेक करूया आणि यातले काय व्हॅलिड आणि काय इनव्हॅलिड ते पण सांगतो. केस आय लिहिलं, किंवा केस I+3 लिहिलं, किंवा केस I<10 लिहिलं. हे सगळे केसेस मध्ये काही केसेस व्हॅलिड आहेत आणि काही इनव्हॅलिड आहेत.
आता बघा, जसा केस 4 लिहिला तर सिंटॅक्स मी ऑलरेडी वर दिलेला आहे तुम्हाला. बरं, केस आणि केस लेबल लिहायचं आहे आणि कोलन. तर जर केस काय दिला असेल, ठीक आहे, केस 4, तर तो व्हॅलिड आहे का? तो इंटीजर कॉन्स्टंट आहे. 4 इज अ इंटीजर कॉन्स्टंट. केस सिंगल कोट ए पण व्हॅलिड आहे का? कारण तो त्याची आस्की व्हॅल्यू घेणार आहे. सिंगल कोट ए लिहिलं तर त्याची आस्की व्हॅल्यू 97 घेईल आणि 97 एक इंटीजर आहे, अलाउड आहे. केस 4L नाही अलाउड का? कारण ती लॉंग व्हॅल्यू आहे. केस स्ट्रिंग अलाउड आहे. आता जावा 1.5 ऑनवर्ड्स त्यांनी अलाव केलेला आहे. केस फ्लोट, म्हणजे फ्लोट हा डबल आहे ऍक्च्युली, पण फ्लोटिंग पॉइंट मध्ये आला तर तो अलाउड नाही. 2+3 अलाउड आहे कारण त्याचा रिझल्ट एक कॉन्स्टंट व्हॅल्यू बनते ना. 2+3 5 बनणार. केस 3<4 अलाउड नाही आहे कारण त्याचा रिझल्ट बुलियन आहे आणि बुलियन्स हे अलाउड नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की केस लेबल्स हे स्ट्रिक्टली काय पाहिजे, 3<4 केलात ना तर रिझल्ट काय येणार, बुलियन. जावामध्ये बुलियन येणार आणि बुलियन डेटा टाईप आहे. सी मध्ये रिझल्ट 0 किंवा म्हणजे 0 किंवा 1 येतो ना. सी मध्ये हे जे रिलेशनल ऑपरेटर्स असतात ना, याचे रिझल्ट काय येतात, 0 किंवा 1 येतात. हे तुम्हाला माहिती आहे, क्लिअर. पण 0 किंवा 1 रिझल्ट आला तर तो चालतो ना केस लेबल, पण इथे नाही चालणार. क्लिअर का? कारण याचा रिझल्ट काय येणार आहे, बुलियन येणार आहे आणि बुलियन्स हे अलाउड नाही. केस आय नाही चालणार. रिझन, बिकॉज आय इज अ व्हेरिएबल. आय हा काय, व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल इथे अलाउड नसतो. इथे स्ट्रिक्टली काय पाहिजे, कॉन्स्टंट्स. क्लिअर. I+3 पण अलाउड नाही का? कारण त्या एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल इन्व्हॉल्ड आहे. कोण इन्व्हॉल्ड आहे, आय ॲज अ व्हेरिएबल. क्लिअर. हा, आता हा आय सिंगल कोट आय असताना, सिंगल कोट, तर त्यांनी त्याची अस्की व्हॅल्यू घेतली असते. पण हा व्हेरिएबल घेणार आणि हा पण नाही का? कारण हा एक एक्सप्रेशन आहे ज्याच्यात काय इन्व्हॉल्ड आहे, व्हेरिएबल एक, आणि ह्याचा रिझल्ट पण बुलियन आहे, म्हणजे ते तसंही अलाउड नाही. कळतंय? तर रूल समजून घ्यायचं की कोणते केस लेबल्स अलाउड आहेत आणि कोणते केस लेबल्स अलाउड नाही आहेत. क्लिअर? पटतंय का? हे क्लिअर आहे ना? आणि हे लक्षात घ्या की डुप्लिकेट केस लेबल्स नॉट अलाउड. नॉट अलाउड म्हणजे बघा, कोणीतरी केस 5 लिहिलं असेल आणि कोणीतरी केस 2+3 लिहिलं, दोन्ही अलाउड नाही. तर का? कारण ते केस लेबल्स काय झाले, डुप्लिकेट झाले ना, केस 5 आणि केस 2+3. गेटिंग? आणि नेक्स्ट लक्षात घ्या, हे सगळे केस लेबल्स ऑर्डरमध्येच पाहिजे असं काही रूल नाही. गेटिंग? म्हणजे केस लेबल्स आर सपोज टू बी, असं लिहू शकतो, इट इज नॉट मॅन्डेटरी टू हॅव केस लेबल्स इन ऑर्डर. म्हणजे ऑर्डरमध्येच केस लेबल्स पाहिजे असं काही रूल नाही. कळत आहे ना मी काय सांगतोय? क्लिअर? तर सगळे केस लेबल्स कसे लिहायला पाहिजे ऑर्डरमध्ये, असं काही कंपल्शन नाही. म्हणजे आता मी ते केस 5 पहिला लिहिला, थोड्या वेळाने केस 2 लिहिला, मग थोड्या वेळाने केस 7 लिहिला तरी चालतं. सिक्वेन्स मेंटेन व्हायला पाहिजे असं काही रूल नाही. तर पहिला केस 5 आला, मग केस 2 आला, मग केस 7 आला तरी चालतं. गेटिंग? बरं. आणि मी ऑलरेडी सांगितलंय ब्रेक कशासाठी वापरायचं आहे, टू कम आउट ऑफ दॅट. क्लिअर? म्हणजे होतं काय, पहिलं हा एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होतो, ओके नाही, हा एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होणार आणि त्याचं रिझल्ट कोणाबरोबर मॅच होतं, त्या लेबल बरोबर. आणि ज्या लेबल बरोबर त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅच होते, त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू ज्या लेबल बरोबर मॅच होते
त्याचे असोसिएटेड स्टेटमेंट्स काय होतात, रन. आणि त्याच्यानंतर ब्रेक असल्यामुळे ते स्विच केसच्या बाहेर पडतात. पण जर ब्रेक नसेल तर काय होणार, फॉल थ्रू. म्हणजे ते पुढचे केसेस पण काय करणार, रन. म्हणजे बघा, आता जर कोणी लिहिलं असेल केस 4, केस 9 आणि मग केस 2 पण लिहिलंय आणि मग काहीतरी लिहिलंय आपण system.out.println hello. गेटिंग? मग आता सपोज तुमच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 4 आहे. एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती आहे, 4. मग इथे आला 4 ला, बरोबर. पण तिथे कोडच नाहीये आणि तिथे ब्रेक पण नाहीये. आपल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. 4 इथे मॅच झालं, पण इथे काय नाहीच आहे, कोड पण नाही, ब्रेक पण नाही. मग ते पुढच्या केसला येतं. पुढच्या केसला पण कोड नाही, ब्रेक नाही, म्हणून पुढच्या केसला येतं आणि हा कोड रन करेल. कळतंय? आणि केस 9 असेल तरी हा कोड रन होईल आणि केस 2 असेल तरीही हाच कोड रन. गेटिंग? ओके, तर कन्सेप्ट कळलाय. म्हणजे ब्रेक नसतो त्यावेळेला काय होतो, फॉल थ्रू होतो. फॉल थ्रू म्हणजे कळलं, इट विल कंटिन्यू रनिंग द नेक्स्ट केसेस ऑल्सो टिल इट डझंट एन्काउंटर ब्रेक or till the switch case doesn't get over. Getting clear? कन्सेप्ट कळला ना? आणि लास्टला बघा इथे एक डिफॉल्ट लिहिलेलं आहे. तर डिफॉल्ट तेव्हा रन होतो, म्हणजे डिफॉल्टचे स्टेटमेंट, जेव्हा तुमच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कोणत्याही लेबल बरोबर मॅच होत नाही. आता हा जो एक्सप्रेशन आहे तो ह्या लेबल कोणत्याही लेबल बरोबर मॅच होत नाही, तर मग काय रन करणार, डिफॉल्ट. गेटिंग? तर डिफॉल्ट कधी रन होणार आहे, वेन नन ऑफ द लेबल्स मॅच विथ द एक्सप्रेशन. गेटिंग? मग नेक्स्ट लक्षात ठेवायचं की हा डिफॉल्ट जो असतो ना, तो पाहिजेच असं गरज नाही. म्हणजे स्विच केसमध्ये काय नसेल लिहिलेला डिफॉल्ट तरी चालतो, आणि असेल तर तो शेवटलाच लिहायला पाहिजे असं पण रूल नाही. कुठेही मध्ये लिहू शकता हा डिफॉल्ट. जनरली लोक कुठे प्रिफर करतात लिहायला, लास्टला. का? कारण त्यांचं म्हणणं आहे की जर आपल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कोणाबरोबर पण मॅच नाही झाली तर किमान शेवटला काय रन होईल, डिफॉल्ट, म्हणून साधारणतः शेवटला टाकतात. पण सिंटॅक्स असा म्हणत नाही. लँग्वेज काय म्हणतं की हा डिफॉल्ट जो आहे तो तुम्ही काय करू शकता, कुठेही ऍड करू शकता. कॅन यू पुट इट इन द बिटवीन, बिगिनिंग, लास्ट, एनिवेअर. पण जनरली गुड प्रॅक्टिस काय आहे, लास्टला. एक गुड प्रॅक्टिस, पुट इट ॲट द लास्ट. गेटिंग? पण कंपल्सरी नाही आहे की डिफॉल्ट कुठेच लिहायला लागतो, लास्ट. आणि कंपल्सरी नाही डिफॉल्ट असलाच पाहिजे. गेटिंग? डिफॉल्ट नसला तरी चालतो. डिफॉल्ट फक्त कधी रन होतो, जेव्हा तुमच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कोणत्याही लेबल बरोबर काय होत नाही, मॅच नाही. क्लिअर? तर मला वाटतं कळलंय. आणि एक अजून लक्षात ठेवायचं आहे, एम्प्टी स्विच केसेस आर व्हॅलिड. म्हणजे तुम्ही एखादा असा स्विच केस लिहिला ज्याच्या बॉडीमध्ये काहीच नाही, गेटिंग, जस्ट एम्प्टी बॉडी, तर ते सिंटॅक्टिकली काय आहे, व्हॅलिड. त्यांचं म्हणणं आहे की ते लीगल आहे काय करायला. एक एम्प्टी स्विच केस लिहिला तरी तो लीगल, प्रॅक्टिकली त्याचा काही यूज नसणार आहे, पण काय लीगल आहे. एम्प्टी स्विच केस इज लीगल. गेटिंग? म्हणजे त्या लँग्वेजच्या ग्रॅमर प्रमाणे ते व्हॅलिड सेंटेन्स आहे. क्लिअर? ओके, तर थोडक्यात कळलाय ना स्विच. शुअर? म्हणजे स्विचचा सिंटॅक्स कळलेला. तर एकदा क्विकली रिकॉल करूया काय काय लक्षात ठेवायचं आहे की कधी स्विच वापरायचा, जेव्हा तुम्हाला एखाद्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या लेबल्सशी मॅच करायची आहे. गेटिंग? आणि प्रत्येक लेबलला तुम्ही काय देऊन ठेवलेलं आहे. लेबल्स म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे, त्याचा एक कोड असोसिएटेड आहे. लेबल, त्याचा कोड असोसिएट असे आहेत. आणि तुमचं एक एक्सप्रेशन, तर त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू कोणाबरोबर मॅच करायची. मग तो एक्सप्रेशन ज्या लेबल बरोबर मॅच होईल त्याचा कोड काय करायचा, रन.
असोसिएटेड कोड रन. टेक्निकली त्याचं म्हणतात की त्याचा आर्म येतो. आर्म म्हणजे कळलं ना, हात असतो ना प्रत्येकाचा हात कसा आर्म, तो इट्स कॉल्ड एज अ आर्म ऍक्च्युली. म्हणजे टेक्निकली ते काही बुक्समध्ये तसं म्हणतात की प्रत्येक लेबलचा त्याचा असोसिएटेड काय असणार आहे, आर्म. तर एक्सप्रेशन इव्हॅल्युएट, त्याचा रिझल्ट कोणाबरोबर मॅच, लेबल, ज्या लेबल बरोबर मॅच त्याचा असोसिएटेड कोड रन, आणि तिथून बाहेर पडेल आणि राहिलेला कोड रन करेल. सिंटॅक्स कळलेला आहे. हे लेबल स्ट्रिक्टली काय पाहिजेत, कॉन्स्टंट्स, नॉन लॉंग इंटीजर कॉन्स्टंट. 1.5 नंतर त्यांनी इनम्स आणि स्ट्रिंग सुद्धा अलाव केलेले आहेत. केस लेबल रिपीट नाही होऊ शकत. प्रत्येक केसला ब्रेक पाहिजेच असं गरज नाही, नसेल तर फॉल थ्रू होईल. केस लेबल रिपीट करता येत नाही, ऑर्डरमध्येच पाहिजे असा काही रूल नाही. डिफॉल्ट कधी रन होतो, जेव्हा एक पण लेबल मॅच होत नाही तेव्हा डिफॉल्ट शेवटीच लिहायचा आहे असाही काही रूल नाही, कुठेही लिहू शकता. डिफॉल्ट नाही लिहिला तरी चालतो. एम्प्टी स्विच केस व्हॅलिड आहे. क्लिअर? तर रूल कळलेला आहे. तर आपण काल एक प्रोग्राम आपल्या असाइनमेंटमध्ये आपण बघितला होता. बघा, हे राईट अ प्रोग्राम कॉल्ड प्रिंट नंबर इन वर्ड. क्लिअर? पण काल आपण ह्याला इफ एल्सनी सॉल्व्ह केलं होतं. आता तुम्ही त्याला स्विच केसनी सॉल्व्ह करा. ठीक आहे? म्हणजे त्याचा दुसरा ऑप्शन त्यांचं म्हणणं आहे की सॉल्व इट युझिंग स्विच केस. ठीक आहे? तर स्विच केसनी जमेल का? तर काय करूया, आपण कालचा जो प्रोग्राम होता तो ओपन करूया. रूल सगळे स्विच केसचे कळले ना रे? हे बघा, प्रिंट नंबर इन वर्ड हा आपला कालचा प्रोग्राम होता, जिथे कमांड लाईन वरून. आता काहींचं म्हणणं असेल की मग इनपुट नेहमी कमांड लाईन वरनच देतात का? असं नाही. तुम्ही म्हणाल ना, आम्ही सी मध्ये कसं प्रिंट एफ स्कॅनएफ करून करायचो, म्हणजे प्रिंट एफ देऊन मग प्रॉम्प्ट स्कॅनएफ करून कीबोर्डवरनं व्हॅल्यू, मग कीबोर्डवरनं घ्यायचो. तर जावामध्ये कीबोर्डवरनं घ्यायला प्रोव्हिजन नाहीये का? आहे, 100% आहे. एक वे मी कुठून द्यायचं टेक्निक दाखवलं, कमांड लाईन. पण नंतर हे पण दाखवणार की कीबोर्डवरनं पण कशी व्हॅल्यू घ्यायची, मग मी तुम्हाला फाईलमधनं पण कशी व्हॅल्यू रीड करायची, सगळे वेज दाखवणार. लॉट ऑफ थिंग्स आर देअर, गेटिंग लॉट थिंग्स टू लर्न. तर कमांड लाईन वरनं आपण एक नंबर पास करतो, पण तो जो नंबर कमांड लाईन वरनं दिलाय तो आत येतो ॲज अ स्ट्रिंग. मग त्या स्ट्रिंगला तुम्ही कन्वर्ट करता इंटीजर, आणि ते तुम्ही इफेल्स मध्ये कम्पेअर केलं. आता तात्पुरतं काय करतो, हा कोड जो आहे तुम्ही कमेंट मध्ये टाकतो. मी काल तुम्हाला कमेंट बद्दल, काल नाही, आपलं एक दोन लेक्चर सेशन आधी आपलं कमेंट बद्दल झालेलं आहे. सिंगल लाईन कमेंट, मल्टी लाईन कमेंट, डॉक्युमेंट कमेंट, ती स्पेशल कमेंट. क्लिअर? आता इथे स्विच नंबर पास करणार मी, बरोबर आहे? खरे, तो जो नंबर कीबोर्डवरनं घेतला, कीबोर्ड म्हणजे कमांड लाईननी पास केला, तो नंबर स्विच केसला पास केला. आता सांगा, केस 1 जर आलं, केस आणि केस लेबल काय आहे, 1. क्लिअर? तर मग आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन आणि काय डिस्प्ले करणार आहे, 1. आणि ते डिस्प्ले केल्यानंतर त्यांनी स्विचच्या बाहेर पडलं पाहिजे. मग काय लिहायचं, ब्रेक. क्लिअर? वाटतंय ना मी काय सांगतो? आता असे आपण सगळे केस लेबल्स कॉपी करून घेऊ. ठीक आहे? आता सपोज आता मी ते अप्रोप्रिएट केस लेबल्स बदलणार. आता इथे केस 2 घेणार आणि इथे आउटपुट 2 घेणार, बरोबर? केस 3 घेणार आणि इथे आउटपुट 3 देणार. केस 4 अकॉर्डिंगली मी आउटपुट फटाफट चेंज करतो. आता 5, इथे केस लेबल 6,
ठीक आहे. 7. आता काही सगळं लिहत बसायची गरज नाही, तुम्ही एक दोन स्विच लिहा आणि डॉट डॉट लिहून ठेवू शकता. क्लिअर. 8. डू मॅक्झिमम हँड्स ऑन. जावामध्ये जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही त्याच्यावर कम्फर्टेबल होणार. मॅक्झिमम हँड्स ऑन म्हणजे ते काही लिटरेचरचा सब्जेक्ट नाही आहे, म्हणजे कळलं ना, काही अध्यात्माचा सब्जेक्ट नाही. रोज माझ्या प्रवचनाला येता आणि मग मी तुम्हाला म्हणजे अशा सत्कर्माच्या मार्गाला कसं जायचं त्याच्याबद्दल तुम्हाला काही काय देतोय, उपदेश परडोस, आणि मग बरोबर ना. तर तसं नाही आहे इथे. तुम्ही जितके प्रोग्राम्स कराल, स्वतः प्रॅक्टिस कराल, एरर्स काढाल, टाईप कराल, काही नाही झालं तरी टायपिंग स्पीड वाढेल. म्हणजे एक बेनिफिट तेवढा तरी येईलच की तुमचा टायपिंग स्पीड वाढेल. तुम्हाला एरर काढायला जमायला लागतील. गेटिंग. आणि मग ऑटोमॅटिक काय होत जातं, लॉजिक्स कधी कधी पाठवायला लागतात. गेटिंग. ते लॉजिक्स काय व्हायला लागतात असे बाय हार्ट. क्लिअर. आणि मग कधी कोणी विचारलं की राईट अ प्रोग्राम फॉर प्राईम नंबर, तर सुरूच होता तुम्ही मग. क्लिअर. राईट अ प्रोग्राम फॉर फॅक्टोरियल. आणि मग तेच लॉजिक जे पाठ होतात ना, आपण त्याच्यात तेच नॉलेज घेऊन पुढचे डेव्हलपमेंट करायला लागतो. गेटिंग. तर प्रोग्रामिंगसाठी बरेच जण असं विचारतात की लॉजिक डेव्हलपमेंट कसं करायचं वगैरे. तर लॉजिक डेव्हलपमेंट करायला हा एकच पर्याय, टाईप अँड टाईप. जितके प्रोग्राम्स टाईप कराल, रन करून बघाल, गेटिंग, मग ते लॉजिक समजून घ्या. परत दुसरा प्रोग्राम भले गुगल करा, कॉपी पेस्ट करा, पण पेस्ट केल्यानंतर पण बघा काय केलंय त्यात. मग त्यातच काड्या करून बघा काय चेंजेस करून काय होतं का. असं काही होणार नाहीये की तुमचा लॅपटॉप असा स्फोट होणार आहे ढोंग करून आणि जळून जाणार वगैरे. जास्तीत जास्त काय होणार आहे, एखादा एक्सेप्शन थ्रो होतो आणि प्रोग्राम बंद पडतो, बाकी काही होत नाही. क्लिअर. तर एवढं काही घाबरायची गरज नाहीये, मॉडिफाय करून करून बघायचं. क्लिअर. तर असं काही पिल्स पण मिळत नाहीत मेडिकल शॉपमध्ये की बाबा रोज सकाळी संध्याकाळी एक गोळी घेतली की माझं लॉजिक डेव्हलप होईल का. क्लिअर. तर ते डाबर चमनप्राश किंवा ते पतंजलीचा चमनप्राश वगैरे काय असेल, तर ते कसं एक चमचा रोज आपलं घेतलं की तर त्याच्यानी पण बुद्धी वाढत नसते, आपण फक्त इम्युन होत असतो. आपली इम्युनिटी वाढते, ताकद वाढते. क्लिअर. बुद्धी ही हेरिडेटरी आहे, ती आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं येते. हे लक्षात घ्या. इफ यू आर इंटेलिजंट, जर तुम्ही खरंच इंटेलिजंट आहे, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात, तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर आहात, त्याचा क्रेडिट हे तुमच्या आई वडील, तुमच्या आजी आजोबा, कारण त्यांच्या जीन्स थ्रू ते आलेलं असतं. तुम्ही काही टॅलेंटेड नसतात, ते हेरिडेटरी असतं. कळलं का. आपण का हुशार आहे, कारण आपले पूर्वज हुशार आहेत, म्हणून त्यांना अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, तुम्हाला मिळाल्या, म्हणून तुम्ही चमकले. ते चमकू शकले नाही, असं होऊ शकतं. पण हे लक्षात घ्यायचं, तुम्ही जर हुशार आहात ना, तर ते फक्त आणि फक्त कोणामुळे, त्यांचे जीन्स तुमच्यामध्ये आलेत म्हणून येते. क्लिअर. अँड दॅट इज बायोलॉजिकली, सायंटिफिकली सगळं प्रूव्ड आहे, काही कोणी सांगायची गरज नाही. ठीक आहे. आता केस डिफॉल्टला येऊया. केस 9 तर कळला, 9 आणि केस डिफॉल्ट. आता केस डिफॉल्ट मध्ये मी अदर लिहितो. आता मी ऑलरेडी सांगितलं की डिफॉल्टला कधी येणार, जेव्हा तुमच्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू एकही केस लेबल बरोबर मॅच नाही. आता कसं वर्क होणार आहे कळलं ना. तिकडून जर नंबर तुम्ही दिलाय 5, वरून नंबर काय पास केलाय कमांड लाईन वरून 5, तर केस 5 मॅच होणार ना, आणि मग ते 5 प्रिंट करणार आणि ब्रेक असल्यामुळे बाहेर पडणार. आता जर चुकून ब्रेक नाही लिहिलं, बघा इथे जर ब्रेक स्टेटमेंट नाही आहे आणि तुमचा नंबर काय आहे 1, इथे येईल 1 डिस्प्ले करेल, पण ब्रेक नसल्यामुळे पुढे येईल. कळताय ना. क्लिअर. म्हणजे ते पायऱ्यांवरनं कधी सरकून पडलो, गडगड कसं जातो खाली, गडगड, आणि मग कोणीतरी पकडणारा असतं मध्ये सांभाळणार तर ठीक आहे, नाही
तर मग अगदी शेवटला जाऊन पडताच कुठेतरी. क्लिअर? तर तसंच आहे इथे, एकतर स्विच केस संपत नाही किंवा एकतर काय एन्काउंटर होत नाही, ब्रेक, तोपर्यंत तो कोड रन होणार. मग हे 1 पण प्रिंट करणार आणि 2 पण प्रिंट करणार. क्लिअर? कधी कधी लागतं, कधी कधी काय गरज पडते, फॉल थ्रू असतं. काही ऍप्लिकेशन असे येतात की जिथे आपल्याला पर्पजली काय टाकावं लागतं, फॉल थ्रू. कारण कधी कधी तुम्हाला एकच कोड मल्टिपल लेबल्ससाठी रन करायचा, म्हणजे हा केस लेबल, हा केस लेबल आणि हा, असे मल्टिपल केस लेबलला एकच कोड रन करायचा. कळतंय का? म्हणजे मला पाहिजे की केस 3 असेल, कळतंय, केस 7 असेल आणि केस 11 असेल, तर एकच कोड रन करायचा आहे तुम्हाला. तर मग 3 वेळा थोडी तोच कोड 3 वेळा लिहा. केस 3 तो कोड, केस 7 तो कोड, केस 11 तो कोड, जबकि तिघांना तुम्हाला एकच कोड रन करायचा आहे. मग काय करा, फॉल थ्रू इम्प्लिमेंट करा. म्हणजे केस 3 कोलन काहीच लिहायचं नाही, ब्रेक पण नाही. केस 7 नो कोड नो ब्रेक, केस 11 मग कोड आणि मग ब्रेक. मग 3 आला, इथे कोड नाही ब्रेक नाही म्हणून खाली येईल, कोड नाही ब्रेक नाही म्हणून खाली येईल आणि हा कोड रन. म्हणजे 3 साठी पण केस 11चा, 7 साठी पण केस 11चा आणि 11 साठी पण 11, तिघांसाठी काय रन होणार, सेम कोड. करेक्ट? ठीक आहे, कन्सेप्ट कळलाय तुम्हाला. याला आपण रन करून बघूया. ठीक आहे, जावॅक प्रिंट नंबर इन वर्ड, जावा प्रिंट नंबर इन वर्ड, आणि इथून कमांड लाईननी काही व्हॅल्यू पास करतो, दॅट इज 7. केस 7 ला गेलं आणि मग ब्रेक असल्यामुळे बाहेर. आणि जर इथे मी काही व्हॅल्यू दिली अदर देन 1 to 9, तर बस 12 दिलं, तर 12 एक पण केस लेवलला मॅच होत आहे का? आपला एक पण केस लेवल मॅच नाही होत. मग डायरेक्टली कुठे जाईल, डिफॉल्ट, आणि डिफॉल्ट मध्ये आपण अदर. डिफॉल्टला ब्रेक लिहायची गरज नाही, कारण ते शेवटला लिहिलंय ना, शेवटला लिहिलंय, म्हणजे एनिवे डिफॉल्ट रन झाल्यावर स्विच केस संपणारच आहे ना, ब्रेकची काय गरज आहे. क्लिअर? कळलं ना? म्हणजे डिफॉल्टला का ब्रेकची गरज नाही, बिकॉज डिफॉल्ट एकदम शेवटला लिहिलंय. मग जेव्हा डिफॉल्ट रन होतो तेव्हा हे रन झाल्यावर तसंही काय संपतंय, तसंही काय संपतोय तुमचा स्विच केस, मग ब्रेक काय गरज नव्हतं. एकच फक्त मला पॉइंट त्याच्यात सांगायचं राहिला. क्लिअर? म्हणजे तो सीचा फीचर नाही, म्हणजे तो जावाचा स्पेशालिटी आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे केस लेबल्स लिहिता ना, क्लिअर, हे जे केस लेबल्स ते कॉन्स्टंट सुद्धा लिहू शकतात. आणि जावामध्ये कॉन्स्टंट्स कसे बनवायचे, फायनल वर्ड वापरून. करेक्ट? म्हणजे असं जर मी लिहिलं असेल फायनल इंट, करेक्ट, इंट फायनल लिहा, फायनल इंट लिहा, चालतं. म्हणजे तर फायनल इंट, आणि सपोज मी दिलं आहे हाय इक्वल टू 10, मिड इक्वल टू 5, लो इक्वल टू 1, असे कॉन्स्टंट्स बनवले. तर हे तिघे कोण आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. कॉन्स्टंट्स म्हणजे ते मेमरी घेणार, पण त्या मेमरीमध्ये जी ठेवलेली व्हॅल्यू आहे ती चेंज नाही होऊ शकत, यू कॅनॉट मॉडिफाय. त्याला लॉक टाकलंय. कसं लॉक दिलंय, फायनल लिहून. फायनल लिहिलं की त्याची मेमरी काय होते, लॉक होते ॲज गुड ॲज, म्हणजे त्याला चेंज नाही करू शकत. म्हणजे खाली कोडमध्ये जर मी कुठे हाय इक्वल टू 3 लिहिलं, ते एररच जनरेट करेल. इट विल गिव्ह अ एरर दॅट यू आर ट्राइंग टू मॉडिफाय व्हॉट, अ कॉन्स्टंट. क्लिअर? तर जावामध्ये कॉन्स्टंट्स कसे लिहितो आपण, फायनल. आता फायनल वर्डवर पण अजून इलॅबरेट करणार आहे, परत येईल एखादा टॉपिक ज्याच्यात फायनल कीवर्ड. मग जावामध्ये फायनल व्हेरिएबल्स पण असतात,
फायनल क्लास पण असतो आणि फायनल मेथड पण असतात. क्लिअर? सगळं बघायचं आहे. आत्ता तात्पुरतं फक्त लक्षात घ्या की व्हेरिएबल्स जर काय बनवले तर त्यांना एकदा इनिशियलाइज केलं की आपण काय करू शकत नाही, मॉडिफाय. गेटिंग? म्हणजे एकदा इनिशियलाइज आय कॅनॉट मॉडिफाय. आता हे मिड लिहायचं होतं. आता नेक्स्ट काय म्हणायचं होतं मला की जेव्हा तुम्ही स्विच केस लिहिता आणि केसमध्ये जे केस लेबल्स देतात ते हे फायनल्स पण असू शकतात जे जावानी अलाउड होतं. असं केस मिड, क्लिअर? आणि काय असू शकतं, केस लो असं लिहू शकता. जे रूल कळलाय का? पण ते फायनल आहेत ना. फायनल आहेत म्हणजे त्यांना एकदाच इनिशियलाइज केलेलं आहे कोड लोडिंगच्या वेळेला. मग ते नंतर काय होणार नाही चेंज. मग ते एनिवे चेंज नाही होणार, म्हणजे ते कॉन्स्टंट सारखेच धरले जातात. आणि जावामध्ये केस लेबल्स हे काय पाहिजे, कॉन्स्टंट. मग म्हणून तर मला ते सांगायचं होतं स्पेशालिटी जावाची की केस लेबल्स काय अलाउड पण आहेत, काय अलाउड आहेत, फायनल्स. भले ते व्हेरिएबल सारखे आहेत, म्हणजे ते मेमरी घेणार आहेत, कळतंय का? त्यांना डेटा टाईप आहे, डेटा टाईप प्रमाणे त्याला काय मिळणार आहे, मेमरी. फक्त एवढंच आहे की कोड लोड होताना कोड लोडिंगच्या वेळेलाच ते एकदाच काय होतात, इनिशियलाइज, आणि नंतर ते काय होणार नाही, चेंज, म्हणजे चेंज करून देत नाही. मग असे जे फायनल्स आहेत ना ते सुद्धा तुम्ही केस लेबल्समध्ये वापरू शकता. जे सीच्या स्विच केसमध्ये असं काही नव्हतं. तिथे फक्त स्ट्रिक्टली काय अलाउड होतं, कॉन्स्टंट व्हॅल्यूज. हां, तिथे ते हॅश डिफाईन अलाउड होते. मॅक्रोज लिहायचो ना आपण, हॅश ते लिहू शकत. पण ते मॅक्रोज सुद्धा काय कंपायलेशनच्या आधीच आहेत ना, सबस्टिट्यूट होतात ना ते मॅक्रोज काय होतात, त्या व्हॅल्यू कंपायलेशनच्या आधी प्री प्रोसेसर. आठवत आहे ना सीचा प्री प्रोसेसर. जावामध्ये तसं कन्सेप्ट नाहीये. तर आता फक्त जावाचा रूल लक्षात ठेवा की काय अलाउड आहेत, असे फायनल्स पण अलाउड आहेत. क्लिअर? ठीक आहे, रूल कळलाय का तुम्हाला? ओके. आणि हा प्रोग्राम पण कळला, हा आपण जो आता रन केला तो स्विच केस वापरून. ठीक आहे. हां, सांगतो मी तुला काय म्हणायचंय. हा जो डिफॉल्ट आहे त्याचा क्वेश्चन आता व्हॅलिड आहे का, कारण त्याला सीचा काही एक्सपिरियन्स नाही आहे ना, म्हणून त्याच्या मनामध्ये तो आला क्वेश्चन. त्याचं म्हणणं इथे कुठेतरी मध्येच काय लिहिला, डिफॉल्ट, जो लिहू शकता 100% व्हॅलिड आहे. म्हणजे जावा काय आणि सी काय दोन्ही लँग्वेज काय म्हणतात, डिफॉल्टला शेवटीच लिहायचं असा काही सिंटॅक्स रूल नाही. कुठेही त्या स्विच केसच्या मध्ये लिहिलं तरी चालेल. मग आता इथे ब्रेक लिहावा लागेल का, कारण जर आलाच डिफॉल्ट, म्हणजे आता समजा तुम्ही जर नंबर दिला 12, मग 12 हा कुठेही मॅच नाही होत आहे ना आपल्या केसमध्ये, कुठेही केस लेबलला मॅच होत आहे का, नाही. 12 मॅच होतोय, नाही. मग कुठे जाईल, डिफॉल्टला. डिफॉल्टला ही लाईन रन करेल अदर, आणि जर तुम्ही काय लिहायचं विसरला असाल तर मग केस 2 पण रन होईल. कळतंय? मग तशा केसमध्ये मग ब्रेक लिहावा लागेल. पण शेवटला लिहिल्यामुळे काय गरज नव्हती, ॲज इट वॉज रिटर्न ॲट द एंड. मग एनिवे आपला केस लेबल मॅच नाहीच झाला तर कुठे येणारच आहे, डिफॉल्ट, आणि ते रन करून तसाही आपला स्विच केस संपला. म्हणजे मला वाटतं तुझा क्वेश्चन क्लिअर, राईट? आणि केस लेबल कॉन्स्टंट असू शकतात हे पण क्लिअर आहे ना. बर, स्ट्रिंग्स पण अलाउड आहे, नो डाऊट. आता क्वेश्चन नंबर 4 तो ट्राय करा बरं तुम्ही लोकांनी. ओके. आणि मीन टाइम आपण काय करूया, इक्लिप्सला डाउनलोडला पण टाकू. तोपर्यंत तुम्ही काय करा, राईट? आता काहींनी लॅपटॉप्स पण जेडीके इन्स्टॉल्ड असलं पाहिजे. इक्लिप्स हे फक्त इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ते एक असं सॉफ्टवेअर आहे जे अंडर वन रूफ तुम्हाला प्रोग्राम डेव्हलप करायची फॅसिलिटी देतं. राईट?
पण इक्लिप्स इन्स्टॉल करताना आधी मशीनमध्ये काय इन्स्टॉल्ड असला पाहिजे? JDK. जावा डेव्हलपमेंट किट इन्स्टॉल नसेल तर इक्लिप्स इन्स्टॉल होत नाही. म्हणजे ते इन्स्टॉलेशनच्या वेळेलाच तुमच्या मशीनमध्ये ना JRE डिटेक्ट करतं. म्हणजे ते बघतं तुमच्या मशीनमध्ये प्रोग्राम फाईल्समध्ये जावा फोल्डरमध्ये JRE सापडतं का. नाही सापडलं तर ते पुढचं इन्स्टॉलेशनच थांबतं. गेले? बरं, पहिलं मी काय करतो, इकडे इक्लिप्स डाउनलोडला लावतो. ठीक आहे, जे आहेत आता लॅपटॉपवर काम, तुम्ही लोकांनी पण सायमल्टेनियसली इक्लिप्स काय करा, डाउनलोड करा. आणि मी अज्युम करतोय तुम्ही JDK फार आधीच्या लेक्चर्समध्ये आपण इनिशियली जेव्हा फर्स्ट जावा प्रोग्राम तेव्हा मी JDK इन्स्टॉल प्रॉपर करून दाखवलेला आहे. गेले? ओके, डाउनलोड इक्लिप्स. असं स्पेशली काय लिहायची गरज नाही आहे फॉर विंडोज अँड ऑल. फक्त डाउनलोड इक्लिप्स केलं तरी ते बाय डिफॉल्ट त्याच्या ऑफिशियल वेबसाईटलाच जाईल. बघ, पहिलाच रिझल्ट येतो. क्लिअर? या इक्लिप्सचे तर एवढे मी तर किती जुन्या जुन्या व्हर्जनचे इक्लिप्स, म्हणजे आणि इक्लिप्सचे जे व्हर्जन्स आहेत त्यावेळेला ना सगळे प्लॅनेटची नावं द्यायचे त्यांना. जसे आपल्या अँड्रॉइडची नावं कशी ते सगळे स्वीडिशवरनं आहेत ना. म्हणजे अँड्रॉइडचे जे व्हर्जन्स आहेत ते सगळे त्याच्यावरनंच यायचे ना. कपकेक आणि ते सँडविच आणि असे ते नावं, जेली काहीतरी, ते सगळे स्वीडिशच्या नावावरनं येतात. तसं यांनी इक्लिप्सचे जेवढे व्हर्जन्स निघाले ना त्या सगळ्यांना असे सोलार सिस्टीमची नावं दिली, प्लॅनेटची. म्हणजे ते जुनो, पहिलं प्लुटो आणि बरेच होते, म्हणजे लुनार, किपलर, अशी नावं देत देत ते पुढचे व्हर्जन्स आलेले आहेत. क्लिअर? आता आपल्याला इथून एनिवे लेटेस्ट व्हर्जनच मिळणार आहे. तर डाउनलोड इक्लिप्स केलं की ते पहिलाच रिझल्ट जो येतो ना त्यालाच जायचं ऑफिशियल. गेटिंग? ओके. आणि इथून हा जो पहिला दिसतोय गेट इक्लिप्स ID 22 लेटेस्टच व्हर्जन असतो, काही हे नाही. इथून डाउनलोडला टाकून द्या. ठीक आहे. बरं, नेक्स्ट पेजवर जाईल, इथे डाउनलोडवर क्लिक करा. ठीक आहे. आता हे कम्युनिटी प्रोडक्ट आहे, ते म्हणते आम्ही काही ह्याचं लायसनिंग नाही आहे, फ्रीवेअर आहे ते. इट्स अ फ्रीवेअर. तर तुम्हाला पाहिजे तर डोनेशन करू शकता. बघा, तर आम्ही काही कधी करत नाही. राईट? ठीक. आता इथे आपला इंटरनेट स्पीड होता चांगला म्हणून तो पटकन डाउनलोड झाला. बरं, बाकीच्यांनी पण केलंय डाउनलोड. क्लिअर? ओके. टाकलाय का डाउनलोडला इक्लिप्स? प्रॅक्टिकल्स करा. क्लिअर? विदाउट प्रॅक्टिकल्स काही होणार नाही. प्रोग्रामिंग कॅनॉट बी लर्न्ड विदाउट प्रॅक्टिकल. प्रोग्रामिंग सब्जेक्टच असं आहे, तुम्ही जितके प्रोग्राम टाईप कराल तेवढे कमीच असतात. चॅलेंजेस घ्यायचे असतात की आज मी 10 प्रोग्राम करणार आहे, मग उद्या 10चा आकडा थोडा वाढणार आहे, असे 50 प्रोग्राम चॅलेंज. मग ते असे रोजचे आपले स्वतःलाच काय देत राहायचे, चॅलेंजेस देत राहायचे. क्लिअर? इक्लिप्स डाउनलोड. हे बघा, आता मी त्याच्यावर क्लिक करतो. फक्त एक सांगतो मी तुम्हाला, आता एनिवे तसे आपण बेसिक जावाच करतोय, पण नंतर कधी ॲडव्हान्स जावा पण करावं असं वाटलं तुम्हाला, क्लिअर, तर मग त्यात तुम्हाला एंटरप्राइज एडिशन पण लागतं. म्हणजे जावा स्टँडर्ड एडिशन, जावा एंटरप्राइज एडिशन असतं, ज्याच्यातून तुम्ही वेब ॲप्लिकेशन्स पण बनवू शकता. मग ते वेब ॲप्लिकेशन्स बनवायला ना मग तो एंटरप्राइज लागतो. मग तो आत्ताच तोच आता इन्स्टॉल केला ना चालतो, कारण एंटरप्राइजमध्ये पण तुम्ही स्टँडर्ड ॲप्लिकेशन्स करू शकता. तर हे ते बघा, बरेच जण काय करतात, पहिलाच आपला इक्लिप्स ID फॉर जावा डेव्हलपर घेतात. याच्यात काय करू शकता, स्टँडर्ड जावा ॲप्लिकेशन्स बनवू शकता, पण वेब ॲप्लिकेशन्स वगैरे बनवायला ना आपल्याला हा लागतो. कोणता? सेकंड. तर माझा ॲडवाइस आहे आत्ताच तुम्ही तो सेकंडवाला इन्स्टॉल करा, कारण याच्यात हे होणारच आहे. कळतंय का? म्हणजे जेव्हा तुम्ही इक्लिप्स ID फॉर एंटरप्राइज जावा इन्स्टॉल कराल त्यात तुम्ही स्टँडर्ड जावा ॲप्लिकेशन्स पण बनवू शकता आणि वेब पण बनवू शकता. गेले? मग आता ह्याच्यावर क्लिक आणि मग इन्स्टॉल. मग ते डाउनलोड करायला लागेल. ठीक आहे? राईट?
येत आहे सगळ्यांना असा ऑप्शन. आणि इक्लिप्स पहिलं लक्षात घ्या, इक्लिप्स हा फक्त ID आहे, म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. म्हणजे ते एक असं सॉफ्टवेअर आहे जे अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या प्रोग्रामिंग ऍक्टिव्हिटीज करायची फॅसिलिटी देतं. म्हणजे फाईल एडिटिंग, जुनी फाईल ओपन, नवीन फाईल क्रिएट, ती फाईल प्रिंट, त्याच्यात कट कॉपी पेस्ट, हे सगळे फॅसिलिटीज देतं. त्यांचे फॉन्ट चेंज अँड ऑल. मग त्या प्रोग्रामला कंपाईल, त्याचं आउटपुट बघू शकता, त्याला डिबग करू शकता. जर हे ID नसतं तर आपण हे प्रत्येक ऍक्टिव्हिटीनं सेपरेट करतो. जे मी करतोय ना, बघा मी टर्मिनलवर जाऊन जॅवॅक्स स्वतः लिहितो, मग जावा स्वतः लिहितो है ना, जावा C करून तो कंपाईल करतो, जावा करून तो रन. ते सगळं कशाच्या थ्रूच होणार आहे, त्या इक्लिप्स एन्व्हायरमेंट. गेटिंग? ते व्हेरी मच लाईक शॉपिंग मॉल आहे. म्हणजे मॉलमध्ये एकदा घुसलं की सगळं असतं तिथे, एव्हरीथिंग इज देअर. याचा नो गेम झोन असतो, गेम खेळायचे तर गेम झोन, टॉय शॉप असतो, मग ते हॅमलेमध्ये जायचं असेल तर तिकडे जा, मग थोडा आराम करायचं स्पा असतो तिथे, मूवी बघायची आहे तर मूवी असते, थिएटर असतं, भूक लागली तर फूड कोर्ट असतो, मग विंडो शॉपिंग करायची तर वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे दुकानं असतात. उगा टाइमपास करून येऊ शकतो आपण. आणि असं करून आपण काय करू शकतो, एकाच बिल्डिंगमध्ये घुसून सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता येतात. क्लिअर? कळलं? तर हे इन्स्टॉलिंग होत आहे. तोपर्यंत मीन टाईम तुम्ही हा क्वेश्चन बघून ट्राय करा. हा क्वेश्चन काय आहे तो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. राईट अ प्रोग्राम कॉल्ड प्रिंट डे इन वर्ड्स. हा, आता तुमच्या लेवलला ज्यांचं C वगैरे झालंय त्यांच्यासाठी तो फारच इझी वाटेल, पण जे आत्ताच आपली प्रोग्रामिंग जर्नी सुरू करतात त्यांनी हे पण प्रोग्राम्स काय करायचं ट्राय. गेटिंग? ठीक आहे. बघा आता इन्स्टॉलेशन कम्प्लीट, तर ते लॉन्च ऑप्शन येईल. यू कॅन क्लिक ऑन इट. ते स्टार्ट होईल. नाही आता लॉन्च करायचं, नंतर ते इकडून सर्च करून पण करता येतं. म्हणजे आत्ताच तुम्हाला इक्लिप्स नाही सुरू करायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा इथे लॉन्च ऑप्शन आहे. ठीक आहे. ज्यांनी इन्स्टॉल केलंय त्यांना हे दिसलं पाहिजे. इक्लिप्स ID 22. हे कम्युनिटी प्रोडक्ट्स आहेत. हे ओपन सोर्स प्रोडक्ट आहेत, हे फ्रीवेअर प्रोडक्ट्स आहेत आणि म्हणून ह्यांचं एडिशन्स काय होत राहतात, सतत काय होतात, बदलतात. आता हे 22 3ऱ्या महिन्यातलं आहे म्हणून ते तसं देतं. म्हणजे मार्चचं एडिशन आत्ता लगेच थोड्या दिवसांनी बघाल तर पुढचं एडिशन आलेलं असतं ते. गेटिंग? ओके. आता नेक्स्ट बघा रे, ते लॉन्च केलं ना, ज्यावेळेला मी ते इक्लिप्स स्टार्ट केलं की ते तुम्हाला तुमच्या वर्कप्लेसचा म्हणजे वर्कस्पेसचा एक फोल्डर विचारतं. म्हणजे तो फोल्डर जिथे तुमचे सगळे प्रोग्राम्स बाय डिफॉल्ट काय होणार आहेत, सेव्ह. गेटिंग? तर त्यांनी तिथे एक बाय डिफॉल्ट हा वर्कस्पेस फोल्डर घेतला, पण तुम्हाला हा नको असेल तर तुम्ही तुमचा वर्कस्पेस फोल्डर सांगू शकता इथे ब्राउजने. बघा मी काय करतो, ब्राउज करून आपण जो ऑफलाईन जावा 2 बनवले ना, जावा ऑफलाईन 2, हा जो बनवला ना जावा ऑफलाईन 2, तोच सिलेक्ट करतो. आणि त्यातच मी काय करेन, लॉन्च. ठीक आहे. क्विकली एक प्रोग्राम मी त्यात बनवून दाखवतो तुम्हाला. आणि नंतर मग कंटिन्यू करा इक्लिप्स वापरायचा. म्हणजे आता हेन्सफोर्थ काय वापरायची प्रॅक्टिस करा इक्लिप्स. बरं, आता हे इक्लिप्स पहिल्यांदा जेव्हा लॉन्च होतो तेव्हा हा असा एक वेलकम येतोच. ज्यांच्या मशीनमध्ये फर्स्ट टाइम लॉन्च ते, तर तुम्ही हा वेलकम बंद करू शकता. ठीक आहे. आणि इथे पण स्टँडर्ड येतातच, पण इथून सुद्धा करू शकता. बघा
फाईल दिसतंय, फाईल, न्यू, आणि तिथून न्यू स्टँडर्ड जावा ऍप्लिकेशन असेल. आता जावाचा दिसत, आता हे स्पेशली एंटरप्राइजसाठी आहे ना. ओके, सांगतो हे बघ, इथे दिसेल जावा प्रोजेक्ट दिसतो, अदर मध्ये जायचं, म्हणजे कळलं ना. फाईल, न्यू, आणि इथे प्रोजेक्ट दिसत आहे, तिथनं हा जावा प्रोजेक्ट घ्यायचा. कारण आत्ता तरी आपण काही वेब वगैरे करत नाही, म्हणजे आपण काही डायनामिक वेबसाईट वगैरे बनवणार नाही. तर आत्ता साधे आपले कन्सोल प्रोग्राम, GUI प्रोग्राम. तर हा जावा प्रोजेक्ट आणि नेक्स्ट म्हणा. ठीक आहे, मग त्या प्रोजेक्टला नाव द्या काही. ओके, मग मी नाव देतो जावा ऑफलाईन टूल्स देतो. ठीक आहे, नेक्स्ट. तुमच्या मशीनमध्ये असणे मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय ते होणार नाही. कळतंय? ओके, झालं, आणि मग फिनिश करा. ते विचारताय की मॉड्यूलचा एक म्हणजे मॉड्यूल इन्फो डॉट, तर नाही करायची, म्हणजे डोंट क्रिएट, आत्ता तरी आपल्याला नको आहे. क्लिअर? ओके, आणि मग ओपन पर्स्पेक्टिव्ह, फिनिश. इथे तुम्हाला दिसेल तुमचा प्रोजेक्ट तयार झालेला. ठीक आहे, ओके, कळतंय? इथपर्यंत कळतंय ना सगळ्यांना? आता इथे SRC दिसतंय, हा ऑफलाईन जावा, म्हणजे जावा ऑफलाईन टू SRC. त्या SRCच्या इथेच राईट क्लिक करून न्यू आणि क्लास ऍड करू शकता. क्लिअर? फार सोपं आहे. न्यू क्लास. ठीक आहे, क्लासला नाव तुम्हाला जे द्यायचं आहे. तर आत्ता आपण एक करूया, हा तो जो होता तो, किंवा आता मी तात्पुरता, आपला आता वेळ झालाय आपला, म्हणून मी इथे देतो माय फर्स्ट जावा ॲप, असं मी माझ्या क्लासला नाव देतो. तुम्हाला मेन हवंय का? तर मग ह्या चेकबॉक्सला टिक मार्क करा. ऑटोमॅटिक मेन पण ऍड होईल त्यात. ते इक्लिप्स इतकं भारी आहे ना, इतकं तुमच्यासारखं स्मार्ट आहे ते. क्लिअर? ते सगळं ऑटोमॅटिक ऍड होतं. मी तुम्हाला आता दाखवेन एक एक करून. आपल्याला पॅरेंटचे काही मेथड्स इनहेरिट नाही, म्हणून हा चेकबॉक्स टिक करायची काही गरज नाही. ठीक आहे, पण मेन पाहिजे म्हणून त्याच्यावर टिक मार्क केलं आणि फिनिश म्हणून. फिनिश म्हटलं की इथे कोड एडिटर मध्ये बघा, तुम्हाला सगळा कोड तयार झालेला दिसेल. रेडी कोड आलेला आहे. क्लिअर? आता त्या कोड मध्ये सगळं दिसतंय का? क्लास, पब्लिक. मी फॉन्ट कसा वाढवायचा ते पण दाखवेन तुम्हाला, डोंट वरी. इथे फॉन्ट वाढवायचा, फॉन्टची स्टाईल बदलता येते, कलर बदलता येते, सगळे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. इतकं भारी एडिटर. गे? मग आता इथे दिसतंय क्लास आला रेडी, मेन पण आला ऑटोमॅटिक सगळं. आत मी फक्त काय लिहिणार आहे? हेलो वर्ल्ड. आता तात्पुरता पहिला प्रोग्राम. ते सिस्टम डॉट आउट पण पूर्ण लिहायची गरज नाही. बघा मी काय दाखवतो बघा. SYS लिहिला ना, आणि कंट्रोल स्पेस बार दाबला ना, SYS कंट्रोल स्पेस बार, तर इथे बघा लिस्ट येते. क्लिअर? म्हणजे तुम्हाला कोणता वाला पाहिजे. हा आला दिसतंय. सिस्टम डॉट आउट वाला पाहिजे का सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि त्याच्यात काहीतरी लिहिलेलं पाहिजे का सिस्टम डॉट ERR डॉट प्रिंटएलएन? तर मी हा मधलावाला घेतो. क्लिअर? एंटर मारला ना की ऑटोमॅटिक आलं, तिथे काहीच लिहायचं नाही आपल्याला. आला रेडीमेड, किती काम फटाफट करून टाकतो. आणि मग आता ह्या मध्ये डबल कोट मध्ये हेलो वर्ल्ड एक्सक्लेमेशन टाकून द्या. ठीक आहे, आणि इथे बघा ग्रीन रनचा ऑप्शन आहे टूल बारवर. तिथे नाही केलं तरी त्या ऍप्लिकेशनवर राईट क्लिक करून पण रन ॲज असतं बघा. इथे रन ॲज आणि रन जावा ऍप्लिकेशन. कळतंय? एक एकदा जेव्हा करून बघाल तेव्हाच ते होणार आहे. म्हणजे फक्त मूवी बघायला आल्यासारखं ते होत नाही. क्लिअर? यू हॅव टू डू इट. तुम्हाला एक एक करून बघायचं आहे. मग आपल्या आता लाईव्ह सेशन क्लासमध्ये जमत नाहीये तर लवकर या आधी,
काही अजूनही चॅलेंज फेस करत असेल तर जरा 5-10 मिनिटं आधी येऊन माझ्याकडनं ते सॉल्व्ह करून घ्या. क्लिअर? पण करा. माझा मेन थिंग काय की इक्लिप्स वापरायला सवय लावा. ठीक आहे? तुम्ही तिथे नाही केला तर मी काय सांगितलं कळलं नाही? ते ग्रीन बटन दिसतोय का? बस त्याच्यावर क्लिक करायचं. ओके. ठीक आहे? ते रन होईल. आलं इथे आउटपुट खाली. दॅट सिम्पल इट इज. क्लिअर? ओके. आता उद्याच्या सेशनला मी अजून काहीतरी याच्यात दाखवतो. म्हणजे फॉर लूप्स, वाईल लूप्स ते वापरूया आपण. डू वाईल लूप्स अँड ऑल ते वापरून पण इक्लिप्समध्ये अजून काही प्रोग्राम्स लिहू.